तर मित्रांनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आम्ही हर किल्ल्यावर चाललो आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा, तर व्हिडिओ आज खूप चांगला होणार आहे। तर मी आणि माझा लहान भाऊ आम्ही दोघे जण चाललो आहेत। तर चला। तर मित्रांनो, आता आम्ही हर किल्ल्याच्या जवळ एंट्री केलेली आहे। तर थोड्याच पुढे गेल्यानंतर आपल्याला एंट्री गेट दिसतो, तिथे आपली एंट्री केली जाते। मग आम्ही एंट्री करून पुढे आलो। तर मित्रांनो, आपण गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी पार्किंग केली आणि आता आपण गड चढायला सुरुवात करणार आहोत। तर मित्रांनो, आता आम्ही गड चढायला सुरुवात केलेली आहे। तर चला। तर मित्रांनो, थोड्याच वरती आल्यावरती आपल्याला परत एक एंट्री गेट लागतं। तर एंट्री केली आम्ही आणि पुढे चालत राहिलो। तर रस्ता खूप रोमांचक आहे, खूप भारी जंगलामधून। तर चला। तर काही ठिकाणी पाट्या पण लावलेल्या आहे, स्वच्छता राखा म्हणून। तर मित्रांनो, वरती पोहोचलेलो आहे, अजून वरती जायचं आहे। तर चला। तर मित्रांनो, अजून वरती जायचं आहे। तर चला। तर मित्रांनो, आपल्याला थोड्याच पुढे आल्यानंतर वेताळ बाबाचं दर्शन होतं। तर इथून किल्ला आपल्याला दिसतो। तर मित्रांनो, आता पोहोचलो हर किल्ल्यावरती, पाठीमाग बघू शकतात, हा बघा। तर चला। तर मित्रांनो, आता आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहे। तर इथून किल्ला खूप भारी दिसतो आणि खूप भारी वातावरण झालेलं आहे, कारण की आम्ही सकाळी किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहे। तर व्ह्यू बघू शकतात तुम्ही आणि किल्ला खूप सुंदर दिसतो आणि गर्दी पण होती। तर किल्ल्यात बघू शकतात तुम्ही। तर मित्रांनो, लगेच आम्ही किल्ला चढण्यासाठी सुरुवात केली। तर मी किल्ला चढतोय आणि माझ्या मागे माझा लहान भाऊ आहे आणि काही जण अजून पण आहेत, ते पण किल्ला उतरतात, काही चढतात। तर मी किल्ला चढतोय, तर माझ्या मागे पण काही माणसं आहेत आणि खूप भारी वाटतं जेव्हा आपण किल्ला चढतो त्यावेळेस, कारण की एक वेगळीच फिलिंग येते हा किल्ला चढताना। त्याच्या पायऱ्या डोंगरात कोरलेल्या आहेत, हे एक वैशिष्ट्य आहे त्याचं। तर चला, मी किल्ला चढतो। तर मित्रांनो, पायऱ्या चढून आल्यानंतर आपल्याला प्रवेशद्वार लागतो
तर तुम्ही बघू शकतात हा आहे तो प्रवेशद्वार। तर प्रवेशद्वारातून पुढे आल्यानंतर आपल्याला एक सुंदर रस्ता लागतो। तिथे आपल्याला वाकूनच चालावं लागतं, कारण की वरती डोंगर खाली डोंगर मधून आपण चाललेलो असतो। तर मित्रांनो आता मी किल्ला चढतो, तर चला आता आपण वरती जाऊ। तर मित्रांनो आता आम्ही किल्ल्यावरती पोहोचलेलो आहे। तर वातावरण बघू शकतात, हे वातावरण बघून तर खूप आनंद झाला, कारण की आजूबाजूने धुकं येत होतं आणि किल्ल्यावरती खूप भारी वातावरण झालेलं होतं। तर चला आता आपण पुढे जाऊ। तर मित्रांनो थोड्याच पुढे आल्यानंतर आपल्याला या जुन्या काळातल्या काही विहिरी की कुंड आहेत, तर कमेंट करून सांगा। तर त्या दिसलेल्या आहेत, तर बघू शकता त्याच्यामध्ये पाणी पण आहे आणि खोदलेल्या खूप चांगल्या आहेत, खूप भारी आकार दिलेले आहेत त्यांना। तर थोड्याच पुढे आल्यानंतर आपल्याला मारुती रायांची एक मूर्ती दिसते, तर खूप सुंदर मूर्ती आहे। तर चला आपण तिथे जाऊ। मी जातो आणि मारुती रायांच्या पाया पडतो आणि आशीर्वाद घेतो। तर आशीर्वाद घेऊन आपण पुढे जाऊ। तर मित्रांनो थोड्याच पुढे आल्यानंतर आपल्याला बंधारा दिसतो आणि काही छोटे कुंड दिसतात, तर हे पण खोदलेलेच आहे जुन्या काळात। तर त्यांच्यामध्ये पण पाणी आहे, बघू शकता तुम्ही। तर असे 3-4 आहेत, तर बघा। तर मित्रांनो मी थोड्याच पुढे आल्यानंतर हे बघितलं की याच्यामध्ये खूप जणांनी आपले नावं लिहिलेले आहेत, तर हे खूप चुकीचं आहे। आपण आपल्या गड किल्ल्यांना जपलं पाहिजे, त्याची निगा राखली पाहिजे, त्यांना स्वच्छ ठेवलं पाहिजे। तर हे बघून खूप वाईट वाटलं। तर चला पुढे जाऊया। तर मित्रांनो पुढे पण आपल्याला एक विहिरीसारखं कुंड दिसतं, तर हे पण खोदलेलं आहे त्यावेळेस।
तर मित्रांनो तिथं वरती झेंडा लावलेला आहे, तर तिथं आता आपण जाणार आहे. तर बघू शकतात इथं झेंडा लावलेला आहे. तर मित्रांनो आता आम्ही खाली उतरतोय, तर चला खाली जाऊन भेटू. तर मित्रांनो आता आम्ही किल्ल्यावरतून खाली उतरलेलो आहे, तर आता सरळ गाडीजवळ जाऊ. तर मित्रांनो आता वरून खाली उतरलो, आता गाडी घेऊन चाललो आता. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. तर चला बाय.